नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत 3 अशा हेअरस्टाईल ज्यामध्ये तुम्ही दिसाल एकदम क्यूटी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तुम्हाला अगोदर असे सगळे केस विंचरून घ्यायचेत आणि भुवयाच्या आपल्या बरोबर पॉइंटला धरून असा एक भांग पाडायचा. त्यानंतर सगळे केस असे व्यवस्थित विंचरून घ्यायचेत एकदम हलक्या हाताने. बरोबर आपल्या भुवयाचा जो पॉइंट आहे तिथून बरोबर सरळ रेषेत असा एक भांग पाडायचा. म्हणजे काय होईल की एका साईडला जास्त केस आले पाहिजेत आणि एका साईडला थोडे केस आले पाहिजेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर एक छोटीशी बट घ्यायची. आपल्याला काय करायचं, छोटीशी बट घ्यायची आणि तिला असा मस्त पिळा घालून पाठीमागे क्लिप लावायची. छोटी क्लिप आहे आपली गजऱ्याची, तर ती काळी क्लिप तर ती लावायची. त्यानंतर दुसरी छोटी बट घ्यायची आणि त्याचा सुद्धा पिळा बांधायचा. आता याच्या मी 2 बटा दाखवलेल्या आहेत, तर तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे. 2 मध्ये सुद्धा छान दिसेल. त्यानंतर उरलेल्या भागाकडचे जे केस आहेत तर त्याला असा व्यवस्थित फुगा आला पाहिजे अशा हिशोबाने ते विंचरायचे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की आपल्या केसांचा असा व्यवस्थित पफ तयार झाला पाहिजे, बाउन्सी दिसले पाहिजेत, अशा पद्धतीने केस विंचरायचे. त्यानंतर सगळे केस एकदम एका साईडला घ्यायचे. ज्या साईडला आपण फुगा केलेला आहे, केसांचा पफ केलेला आहे हलकासा, त्या साईडला सगळे केस घ्यायचे आणि अशी 3 पेड्यांची वेणी घालायची. अर्धवट केसांवरती वेणी घालायची आणि शेवटी असा रबर लावायचा. त्यानंतर हलके हलके छोटे छोटे केस आपले जे आहेत त्या पिळा घातलेल्या बटांजवळचे ते असे साईडला थोडेसे काढायचे. म्हणजे काय, आकडे काढायचे थोडक्यात. आणि त्यानंतर आपली हेअरस्टाईल तयार झाली आहे की नाही, सोपी आणि एकदम छान. आणि ही हेअरस्टाईल तुम्ही कुठल्याही ड्रेसअपवरती ट्राय करू शकता. वेस्टर्न असेल किंवा आपला ट्रेडिशनल असेल, कुठल्याही ड्रेसअपवरती तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. त्यानंतर दुसरी हेअरस्टाईल आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, पुन्हा एकदा तसाच भांग घ्यायचा आहे. पण ज्या साईडला आपण पप काढला होता, फुगा काढला होता, त्या साईडला आता आपल्याला 2 बटा घ्यायच्यात. ज्याच्यातली एक बट अगोदर घेऊन पिळा घालून पाठीमागच्या साईडला पिन लावायची. पण त्या अगोदर अर्धवट भागात जे केस आपले उरले होते त्या केसांच्या खाली लावायची, जेणेकरून त्या क्लिपा लावल्यानंतर ते वरचे जे केस आहेत त्याच्यावरती आपल्याला घेता येतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि सेम आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखेच या साईडलाही 2 बटा घेऊन केस पिनअप करायचे. त्यानंतर विंचरायचे आणि छोटे छोटे भाग पाडून 2 इकडचे छोटा भाग आणि तिकडचा छोटा भाग घेऊन असं थोडासा पुढे घ्यायचा. झाली आपली क्यूटी हेअरस्टाईल. यानंतरची हेअरस्टाईल आहे हायटेल पोनी. आता आपण जेव्हा पोनी बांधतो तर त्यावेळेस आपण काय करतो, थोडीशी खाली बांधतो, तर ती अशी व्यवस्थित वाटत नाही. काय करायचं, एकदम हाईटला बांधायची. म्हणजे आपल्या माथ्यावरती आपला रबर बांधला गेला पाहिजे. ती पोनी आपल्या पूर्ण माथ्यावरती आली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, सगळे केस हातात घ्यायचे, खाली मान झुकवायची, एका हातात ते पकडायचे आणि खाली मान घालूनच ती पोणी बांधायची. कारण जर का आपण वरती डोकं करून जर का पोणी बांधायला गेलो तर ती वेणी आपली थोडीशी खाली ढकलली जाणारच. त्यासाठी काय करायचं, असं माथ्यावरती येण्यासाठी खाली वाकवूनच वेणी बांधायची. ज्यानं काय होईल, असा मस्त असा बार्बीसारखा लुक येऊ शकतो आणि एकदम छान फेसला दिसू शकतो. तर तुम्ही ही हेअरस्टाईल फ्रॉकवरती म्हणा, वन पीसवरती म्हणा, टी शर्टवरती म्हणा, कुठल्याही गेटअपवरती ट्राय करू शकता आणि याच्यावरती तुम्ही छान छान क्यूटी दिसू शकता. चला तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. बाय बाय.